सध्या उष्णतेचं प्रमाण वाढतो आहे. उन्हाचा पारा जो ठाण्यामध्ये उजवली 35 वगैरे मॅक्झिमम जातो, तो आता जवळपास 40च्या घरात चालला आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. झळा तुम्हाला जाणवत असतील जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतो आहे. तर हे खूप जरा वेगळी सिच्युएशन आहे. आपल्याला त्या गोष्टीची सवय नाही आहे. इथलं वातावरण पण दमट असतं, त्याच्यामुळे हे उन्हाच्या झळा आपल्याला जरा जास्त लागतात आणि त्याचा त्रासही होऊ शकतो आणि आपल्या वडिला ती याचा सवय नाही सध्याच्या घडीला ठाण्या एरियामध्ये वगैरे असेल. तर त्या दृष्टीने प्रोटेक्शन करणे खूप गरजेचं आहे. मी एक सगळ्यांना विनंती करेल की 12 ते 4च्या दरम्यान घरात अर्जन्सी नसेल तर घरातनं बाहेर पडू नका. जर घरातनं बाहेर पडला तर टोपी, रुमाल बांधणं, छत्रीचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे. पाणी भरपूर प्रमाणात प्यायला पाहिजे. सुती सैल कपडे वापरायला पाहिजे. गॉगल वापरायला पाहिजे, कारण याच्या रेजचा डोळ्याला पण त्रास होऊ शकतो. तर ह्या गोष्टी काळजीपूर्वक आणि प्रॉपरली पोट भरून जेवण वगैरे असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा बाहेर पडता ह्या गोष्टी प्रॉपरली मॉनिटर व्हायला पाहिजे. डिहायड्रेशन होता कामा नये. ओलाच्या झळामुळे कधी उष्माघाताचा प्रमाण होऊ शकतो. टाळ्यामध्ये उजवली होत नाही ते, पण तरी पण होऊ शकतं. तर ती काळजी घेणं. आणि जर ट्रॅव्हल करत तर छतच्या गाड्या ज्या आहेत, छतवाल्या ज्या गाड्या असतील, कार असतील, ट्रेन असेल, ह्या वापरलं तर अतिशय चांगलं आहे. बाईकचा वापर अवॉइड करायला पाहिजे. पायी चालणं उन्हामध्ये अवॉइड करायला पाहिजे. झाडाची सावली असेल किंवा बिल्डिंगच्या सावलीतनं चालायला पाहिजे. ह्या सिंपल गोष्टी आहेत. ह्या जर फॉलो केलं आपण, आणि पर्टिक्युलरली पाणी भरपूर प्यायला पाहिजे. ORS असेल तर ORSचा सपोर्ट घ्यायला पाहिजे. आणि काळजी घ्या. दक्ष राहिल्यावर सुरक्षित राहू शकतो. धन्यवाद.